नमस्कार मित्रांनो, गाजरपेक्षा जास्त विटॅमिन ए, पालकपेक्षा जास्त आयर्न, संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी आणि दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेलं, तसंच विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशा बऱ्याचशा न्यूट्रिशनल व्हॅल्यूने खचाखच भरलेली एक वनस्पती, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याच घराच्या आसपास हे झाड, शेवग्याचं मित्रांनो झाड सहजपणे उपलब्ध होत असतात. या शेवग्याच्या पानांची पावडर, ज्याला आजकाल मोरिंगा असं म्हटलं जातं आणि ही फार फेमस आहे सध्या मित्रांनो न्यूट्रिशनल फूड्समध्ये. तर ह्या मोरिंगा पावडरबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, तुम्हाला थायरॉईड आहे, तुम्हाला वाताचा त्रास आहे, अशा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही ही मोरिंगा पावडर कशा पद्धतीने वापरायला हवी, त्याचा डोस किती असायला हवा, किती दिवस तुम्हाला घ्यायला हवी, आणि तसंच महत्त्वाची गोष्ट की कोणी मोरिंगा पावडर ही घेऊ नये, कोणत्या कंडिशन्समध्ये, कोणत्या प्रकृतीमध्ये याचा वापर हा टाळायलासुद्धा हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. न्यूट्रिशनने खचाखच भरलेली ही शेवग्याची पानं तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये, त्रासांमध्ये, तसंच ॲज अ न्यूट्रिशनल सप्लिमेंट, ॲज अ टॉनिक म्हणून कशा पद्धतीने उपयोगी पडू शकते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात बघूया. सुरुवातीला शेवग्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत ते थोडक्यात सांगतो. बघा, हे लघु आहे, पचायला हलकं आहे, वृक्ष आहे, थोडंसं कोरडं करणारं शरीर आहे, तसंच हे वात आणि कफ या दोन दोषांना कमी करतं आणि याच ठिकाणी हे आपल्या शरीरामध्ये पित्त वाढवतं आणि विदाहकृत हा सुद्धा एक महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या झाडाचा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर यानुसारच आपण याचे फायदेसुद्धा बघणार आहोत आणि कोणी कसं वापरावं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. शेवग्याच्या झाडाचा बराचसा भाग हा उपयोगी आहे, म्हणजे त्याची पानं, फुलं, त्या झाडाची साल, त्या झाडाची मुळं, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत, औषधी म्हणून उपयोगी आहेत. परंतु आजच्या या आपण व्हिडिओमध्ये फक्त शेवग्याच्या पानांची पावडर याचीच माहिती घेणार आहोत आणि त्यानुसार त्याचे फायदे बघणार आहोत. शेवग्याची पानं हे न्यूट्रिशनने भरपूर भरलेलं आहे. विटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, आयर्न ह्या सगळ्या गोष्टी शेवग्याच्या पानांमध्ये आहेत. म्हणून ॲज अ रिज्युविनेटर, ताकद मिळवण्यासाठी, एनर्जी बूस्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही शेवग्याच्या पानांची पावडर जी आहे ती वापरू शकता. म्हणजे बघा, आपल्याला ना उत्साह कमी आहे असं बऱ्याच वेळा जाणवतं, एनर्जी कमी वाटते, थकायला होतं. अशा कंडिशन्समध्ये ज्यावेळी तुम्हाला थकवा आहे, विकनेस आहे, आता बघा अशावेळी आपण विटॅमिनच्या गोळ्या प्रेफर करतो, परंतु ह्या विटॅमिनच्या गोळ्यांमध्ये केमिकल असतं. तर त्याऐवजी जर तुम्ही हे मोरिंगा किंवा शेवग्याच्या पानांची पावडर जर नॅचरल स्वरूपामध्ये जी आपल्याला उपलब्ध होते त्याचा जर वापर केला तर आपल्याला हेल्थसाठी आणखी त्याचे चांगले फायदे जे आहेत ते होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर कमजोरी असेल, अशक्तपणा असेल, रक्ताची कमी तुमच्या शरीरामध्ये झालेली असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही मोरिंगाची पावडर जी आहे त्याचा वापर करू शकता. आता हे कसं वापरायचं बघा, ह्याची ना तुम्हाला ना शॉर्ट स्वरूपामध्ये घ्यायला हवं असं मी म्हणेन. का? कारण काय, हे थोडंसं चवीला कडू तुरट असं लागतं, इतकं छान चव याची नसते. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की आपण चहा पितो बाहेर, तर त्या ठिकाणी एक चहाचा छोटा ग्लास असतो बघा, तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी जे आहे ते घेऊ शकता. एक 50 ml या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते एक छोट्या ग्लासामध्ये किंवा छोट्या कपामध्ये तुम्ही पाणी घ्या. ते पाणी गरम करा, चांगलं उकळून पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये मोरिंगा पावडर किंवा शेवग्याच्या पानांची पावडर जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. मिक्सर जे आहे ते ढवळायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा छोटासा लिंबू, आपल्याकडे लिंबू असतो बघा, तर छोटासा लिंबाचा तुकडा जो आहे तो घेऊन तो पिळायचा आहे. आणि हे लिंबू पिळायच्या आधी पाणी तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता. गाळून घ्या आणि त्यानंतर मग लिंबू पिळा आणि हे सकाळी उपाशीपोटी उठल्यानंतर, ब्रश केल्यानंतर, मोशन झाल्यानंतर सकाळी उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. साधारणपणे 21 दिवस जर तुम्ही घेताय तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बरेचसे बदल झालेले जाणवतील. एनर्जी लेवलमध्ये तुम्हाला निश्चितच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला वाटेल की आता जरासं आपल्याला शक्ती आल्यासारखी वाटते, एनर्जी वाटते, कामामध्ये उत्साहसुद्धा थोडासा वाढल्यासारखा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा मित्रांनो जाणवू शकतं. आजकाल मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे भरपूर प्रमाणामध्ये वाढत आहे. 40-45 या वयामध्ये अनेक लोकांना डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉईड आहे, अशा प्रकारचे आजार होताना दिसत आहेत. तसंच या आजारांमुळे हळूहळू कार्डियक प्रॉब्लेम्स म्हणजे हृदयाच्या संबंधितसुद्धा अनेक जणांना त्रास हे होताना दिसतात. तर अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे शिगरू, शुभांजन किंवा मोरिंगा जी आहे त्याचं शॉट्स किंवा त्याची पावडर जी आहे ती तुम्हाला उपयोगी पडू शकते. अशावेळी तुम्ही निश्चितच घ्या. 21 दिवस घ्या, त्यानंतर काही दिवस गॅप घेऊन पुन्हा तुम्ही घेऊ शकता.
हे कधी घ्यायचं नाही आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे. म्हणजे कोणत्या लोकांना हे सूट होऊ शकत नाही त्याबद्दलसुद्धा माहिती देणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघायचा आहे. तर डायबिटीज असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, थायरॉईड असेल, अंगाला सूज आलेली असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही मोरिंगा पावडरचा वापर जो आहे तो नक्कीच करा मित्रांनो. यामध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये थक्के न जमू देण्याचं कामसुद्धा ही मोरिंगा पावडर करते. शुगरसुद्धा कमी करते. आपले जे इन्सुलिन रेझिस्टन्स झालेला असतो डायबिटीसमध्ये तोसुद्धा कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते या मोरिंगा पावडरमध्ये दिसून येतं. तसंच कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करणं, थायरॉईडमुळे अंगाला जी सूज आलेली असते ती कमी करणं. आता रक्तवाहिन्यांमध्ये काय असतं की ॲथेरोस्क्लेरोसिस होत असतं, त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर होतो. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही मोरिंगा पावडरचा वापर जो आहे तो नक्कीच करू शकता. वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही मोरिंगा पावडरचा वापर करू शकता, कारण हे उष्ण तीक्ष्ण असं औषध आहे, गरम औषध आहे मित्रांनो. त्यामुळे फॅट कमी करण्यासाठी सुद्धा मोरिंगा पावडरचा तुम्ही वापर करू शकता. ज्या लोकांना थायरॉईड आहे, वजन वाढलेलं आहे, किंवा बऱ्याचशा मुली असतात, महिला असतात, त्यांना पाळी वेळेवर येत नाही, अंगावरून जास्त जात नाही आणि त्यामुळे वजन वाढतं, अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही काही दिवस मोरिंगा पावडर जी आहे ती सेवन करू शकता. मी म्हणेन मित्रांनो तुम्ही 21 दिवस त्याचं सेवन करा. त्यानंतर एक 10 ते 15 दिवस तुम्ही सेवन करू नका, म्हणजे गॅप घ्या. त्यानंतर पुन्हा 21 दिवस सेवन करा, पुन्हा 10 ते 15 दिवस गॅप घ्या आणि पुन्हा 21 दिवस करा. अशा पद्धतीने तुम्ही एक 3 महिन्याचा कोर्ससुद्धा या मोरिंगा पावडरचा जो आहे तो तुम्ही करू शकता. जसे मेटाबॉलिक डिसऑर्डरने बरेच जण ग्रस्त आहेत आजकाल, तसेच वातविकाराने सुद्धा अनेक जण परेशान आहेत मित्रांनो. अनेक जणांना संधिवाताचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा एक आजार आहे, तो सुद्धा बऱ्याच जणांना होताना दिसतोय. तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये ज्या ठिकाणी जॉईंट पेन आहे, संधिवात आहे, अशा कंडिशनमध्ये मित्रांनो मोरिंगा पावडरचा वापर तुम्हाला निश्चितच चांगला उपयोगी पडू शकेल. तर अशावेळी तुम्ही फक्त मोरिंगा पावडर गरम पाण्यामध्ये टाकून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस जो आहे तो टाकू नका. गरम पाण्यामध्ये तुम्ही मोरिंगा पावडर 2, 3, 4 ग्रॅम या प्रमाणामध्ये जर काही दिवस घेत आहे, 21 दिवस घेत आहे, तर निश्चितच तुमच्या वातामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगून देईन की हे ॲज अ सप्लिमेंट म्हणून तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा तुम्हाला वाताचा त्रास आहे, यामध्ये जी औषधं तुमची चालू आहेत ती औषधं बंद करून डायरेक्ट मोरिंगावर शिफ्ट व्हायचं नाही आहे. हे तुम्हाला ॲज अ सप्लिमेंट म्हणून तुमचा आजार जो आहे तो आणखी चांगला बरा होण्याच्या दृष्टिकोनातूनच मित्रांनो तुम्हाला हे औषध जे आहे ते सेवन करायचं आहे. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर काही जण काय करतील की डायरेक्ट आपली औषधं बंद करून मोरिंगा पावडर चालू करतील. तर तसं नाही करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला हे ॲज अ सप्लिमेंट म्हणून याचा वापर जो आहे तो तुमच्या आहारामध्ये तुम्हाला करायचा आहे. मेनोपॉजमध्ये पण बघा बऱ्याच महिलांचं वेट गेन होतं आणि त्यांना वाताचे त्रास चालू होतात, गुडघेदुखी, कंबरदुखी, हा प्रॉब्लेम मेनोपॉजमध्ये जास्त करून महिलांना होताना दिसून येतो. तर अशावेळी तुम्ही मेनोपॉजमध्ये सुद्धा काही दिवस 21 दिवस या प्रमाणामध्ये मोरिंगा पावडरचं सेवन जे आहे ते तुम्ही करू शकता. आता महत्त्वाचा भाग आहे की याचं सेवन कोणी करू नये. बघा आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की ही मोरिंगा पावडर किंवा ही शेवग्याच्या पानांची पावडर जी आहे ती पित्तकृत आहे, विदाहकृत आहे. त्यामुळे ज्या लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना अन्न पचन व्यवस्थित होत नाही, जेवल्यानंतर जळजळ होणे हा प्रॉब्लेम ज्यांना आहे, घशाची जळजळ होते, छातीमध्ये जळजळ होते, पोटामध्ये जळजळ होते, किंवा ज्या लोकांना घाम भरपूर येतो, जे लोक पित्त प्रकृतीचे आहेत, ज्या लोकांना पटकन राग येतो किंवा घाम जास्त येतो, जास्त तहान लागते, लघवीला गरम होते, अशा प्रकारचे पित्त तुमची प्रकृती असेल किंवा पित्ताची लक्षणं जर जास्त असतील आणि उन्हाळा असेल, भरपूर कडक उन्हाळा आहे, गरमी जास्त वाढलेली आहे, अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला मोरिंगाचं सेवन करायचं नाही. साधारणपणे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये किंवा आताचा हा जो ऋतू आहे त्यामध्ये सुद्धा काही दिवस जोपर्यंत मे येत नाही आहे, कडक ऊन आणखी वाढत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही काही दिवस मोरिंगाचं सेवन जे आहे ते मित्रांनो करू शकता. पण लक्ष द्या की तुम्हाला जर उष्णता वाढल्यासारखी वाटते आहे, लघवीला जळजळ करते आहे, पोटामध्ये जळजळ करते आहे, गरम झाल्यासारखं वाटतं आहे, तर अशावेळी तुम्हाला याचं सेवन जे आहे ते थांबवणं हे आवश्यक आहे. तसंच बऱ्याचशा महिलांना अंगावरून जास्त जातं, पाळीच्या वेळी जास्त ब्लिडिंग होतं, अशा महिलांनीसुद्धा आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच या मोरिंगाचं सेवन करावं. बऱ्याच लोकांना औषधं सूट होत नाही. काही जण म्हणतात बघा की आम्ही औषधं घेतली की आम्हाला लगेच गरम पडतात. तर अशा लोकांनीसुद्धा सतर्कतेने, सावधानी बाळगून किंवा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून त्यांच्याशी चर्चा करूनच तुम्ही ही पावडर घ्यायची की नाही घ्यायची याचा निर्णय करायचा आहे. बघा मित्रांनो कसं आहे की आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अनेक जणं वेगवेगळे ब्रँड्स जे आहेत ते आपले प्रॉडक्ट्स विकत असतात आणि अशावेळी जर आपण
त्याचे गुणधर्म आणि त्या गोष्टी आपल्याला सूट होतील की नाही याचा विचार न करता जर आपण त्या गोष्टी घेतल्या तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मित्रांनो आपली तब्येत बिघडताना दिसते आणि जे काही महागडं प्रॉडक्ट आपण आणलेलं असतं ना ते तसंच राहून जातं मित्रांनो. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, पित्त प्रकृती तुमची असेल, उष्णता तुमच्या शरीरात जास्त असेल, अशा वेळी तुम्ही मोरिंगाचं सेवन करताना नक्कीच सावधानी जी आहे ती बाळगायला हवी. मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेत असतो आणि या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर अशावेळी तुम्ही उपलब्ध राहू शकता. रात्री 9:15 वाजता तुम्ही व्हिजिट करू शकता आमचं चॅनल आणि तुमचे वेगवेगळे प्रश्नसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. आम्ही नक्कीच त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न हा करत असतो. त्यामुळे जरूर मित्रांनो आमचे लाईव्ह सेशनसुद्धा जॉईन करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल, चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि जर मोरिंगा पावडर तुम्हाला ऑथेंटिक जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी काही लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवलेलं आहे. तर त्या लिंकवर तुम्ही जाऊन ही मोरिंगा पावडर जी आहे ती तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता. आता इथेच सांगतो मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.